पुण्यातील वाघोलीमध्ये मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं। 2 बालकांसह 3घांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर जखमी। सांगलीच्या कवठे महांकाळमधील बोरगाव टोलनाक्याजवळ सीएनजी कार अपघातानंतर स्फोट, चालकाचा गाडीतच होरपळून मृत्यू। राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। पटोले वडेट्टीवारही उपस्थित राहणार। काही लोकांना थांबायला सांगितलं तर रोष व्यक्त करतात। अजित पवारांचं भुजबळांवर भाष्य, तर राज्यसभेवर जाण्याचा आग्रह म्हणजे अप्रत्यक्ष आमदारकी सोडण्याची सूचना। भुजबळही आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 71,000 बेरोजगारांना नोकरी देणार। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अपॉइंटमेंट लेटर्स वितरित करणार। कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी समोर। अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावर जाब विचारायला गेलेल्या मराठी पोलिसाला मारहाण। अंबादास दानवेंकडून कारवाईची मागणी। मुंबईच्या बीकेसीतील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार। एमटीएनएल जंक्शनजवळील वाहतूक कोंडी टळणार। अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराबाहेर आंदोलकांची तोडफोड, 8 जण ताब्यात। चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाला वाढीव मदत देण्याची मागणी। मुंबईत वर्षभरात 1200 कोटी रुपयांची सायबर फसवणूक। 11 महिन्यात 55,000 तक्रारी। फसवणुकीच्या रकमेमध्ये 4.5 पटीनं वाढ। धाराशिवच्या येडशी रामलिंगमध्ये पहिल्यांदाच पट्टेदार वाघ आढळला। वन अधिकारीही अचंबित। अभयारण्यातील वाघाची माहिती मिळाल्यानं सर्च मोहिमेला वेग। ड्रोन कॅमेरेही तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।